गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. लाकडी फर्निचर हे कोणत्याही घराच्या सौंदर्यात आणि टिकाऊपणात मोलाची भर घालते. या फर्निचर मधील बारकाईनं केलेली कलाकुसर आणि त्यामागे असलेली प्रामाणिक मेहनत खऱ्या अर्थानं घराला जिवंतपणा देते. बदलत्या काळातही लाकडाची मजबूती आणि त्यातून साकार होणारे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईन यांचं महत्त्व आजही तितकंच आहे. आजच्या ओळख बाजारपेठेच्या विशेष कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे लाकडातून साकार होणाऱ्या सौंदर्याची, टिकाऊ मजबूतीची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेची एक प्रेरणादायी गोष्ट. यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारा येथील भरतगाव वाडीमधील वाघजाई मंदिराजवळ असलेल्या प्रणाली फर्निचर्समध्ये. चला तर मग प्रणाली फर्निचर्सचे आधारस्तंभ आणि अनुभवी कारागीर श्री मोहन सुतार सर यांच्याकडून जाणून घेऊयात लाकडी फर्निचरच्या दुनियेतील अधिक रंजक माहिती आणि त्यांच्या कामामागची दृष्टी. नमस्कार सर. नमस्कार सर, मी तनया. सज्जनगडच्या शेजारी आमचं गाव आहे. आमच्या गावात दरवर्षी दासबुधाचं पारायण असतं आणि शेवटच्या दिवशी मिरवणूक असते. त्यासाठी आम्हाला पालखी बनवून हवी होती. देऊयाची सध्या आपल्याकडे काही ऑर्डरच्या पालख्या रेडी आहेत, त्या बनवून घ्या. कोणती आवडते तशी आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो. पालखीमध्ये आपल्याकडे 2 साईज तयार आहेत, एक 2.5 बाय 4.5 आणि एक 2 बाय 3. अशा दोन्ही सिंपलमध्ये 2 साईजमध्ये पालख्या तयार आहेत. त्यामध्ये तुम्हाला डिझाईनची पालखी पाहिजे असेल तर ते आपण ऑर्डरने बनवून देऊ शकतो. अच्छा सर, यासाठी लाकूड कोणतं वापरलं जातं? आपण सारवांमध्ये पालखी बनवतो. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पालखी बनवून देतो. त्याची दांडी मात्र उंबराची असते. ओके सर, पालखी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडावर वापर करण्यापूर्वी काही प्रोसेस केली जाते का? हो, आपण पालखी रथ बनवण्यासाठी 1 वर्षापूर्वी कापलेले लाकूड वापरतो. ते लाकूड टिंबरमधून आणून ते वाळून मगच त्याच्या वस्तू बनवल्या जातात. नवीन लाकूड वापरल्यामुळे ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. रथ, पालखी, देवारा या सगळ्या देवासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण दरवर्षी नवीन बनवत नाही. त्यामुळे त्याचं तेवढं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. मग या वस्तू बनवताना जुने लाकूड तरी का वापरावं या मताचा मी आहे. खूपच छान. सर, हे काय आहे? ही कराड जवळच्या एका गावातून आलेली रथाची ऑर्डर आहे. हा रथाचा खालचा भाग आहे. संपूर्ण सारवानात आपण हा रथ बनवला आहे. सातारा जिल्ह्यात तर आपण अशा प्रकारच्या रथाच्या ऑर्डर पूर्ण केलेतच, पण त्याचबरोबर पुण्यात देखील आपण रथ बनवून दिलेले आहेत. ग्रेट. सर, या व्यतिरिक्त आपल्या इकडे कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात? आपल्याकडे लाकडी देवारा, सोफा सेट, बेड, दरवाजे, चौकटी अशा प्रकारच्या वस्तू बनवून दिल्या जातात. तसेच घरात सुशोभीकरणासाठी केले जाणारे लाकडी फर्निचर आपण ऑर्डर घेऊन बनवून देतो. हा बघा फोटो. मध्यंतरी आपण वाघोली येथे चापेकर वाड्याची लाकडी कलाकृती केली होती. अशा प्रकारची गुणवत्ता आणि वेळेत पूर्ण होणारे काम हीच आमची ओळख आहे. वाह, सुपर्ब. सर, आपण या व्यवसायाकडे कसे काय वळलात? यामागचं कारण थोडंसं भावनिक आहे. आमच्याकडे पालखीचा मान असल्याने ती पालखी जेव्हा खराब झाली तेव्हा त्या वर्षी मी स्वतःच नवीन पालखी तयार केली. त्या अनुभवातून मला या कलेची आणि कामाची खरी ओढ निर्माण झाली. सन 2000 साली या व्यवसायाची औपचारिक सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत मी 200पेक्षा जास्त पालख्या तयार करून दिल्या आहेत. खूपच छान. सर, आता मला निघायला हवं. मला तुमचा नंबर देता का? ठीक आहे, माझा नंबर घ्या. 86 68 91 37 70. 86 68 91 37 70. थँक्यू सर. धन्यवाद. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर तुमच्या गावातल्या देवस्थानाला पालखी किंवा रथ बनवायचा असेल तर आजच भरतगाव वाडी येथील वाघजाई मंदिराजवळ असणाऱ्या प्रणाली फर्निचरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.